परराष्ट्र धोरण आणि इंधन दरवाढीवरून संसदेबाहेर विरोधकांचा यल्गार, खासदार गोवाल पाडवी आंदोलनात सक्रिय. भारताचे परराष्ट्र धोरण आणि गगनाला भिडलेले इंधन दर या मुद्द्यांवरून आज संसदेबाहेर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. संसदेच्या आवारात जमलेल्या खासदारांनी अरब देशांशी असलेले संबंध, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि त्याचा देशातील पेट्रोल डिझेलच्या दरावर होणारा परिणाम यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. विशेषतः परराष्ट्र धोरणावर वाढता जागतिक प्रभाव आणि देशाचे सार्वभौमत्व या विषयांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. दहशतवाद विरोधी धोरण असो किंवा जागतिक तेल धोरण, भारताचे राष्ट्रीय हित आणि स्वायत्तता नेहमी सर्वोच्च राहिली पाहिजे असा सूर आंदोलकांमध्ये होता. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार वर्ग होरपळत असताना सरकार यावर मौन का बाळगत आहे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. देशाच्या हितासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी संसदेत आणि संसदेबाहेर हा लढा सुरू राहील असा ठाम निर्धार विरोधी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क.